विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान विधान भवनात होणार मतदान। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाकडून आमदारांना व्हीप जारी। विधिमंडळ पक्ष कार्यालयात सकाळी उपस्थित राहण्याच्या आमदारांना सूचना। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। पंतप्रधानांच्या हस्ते गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचं भूमिपूजन। मनोज जरांगे यांची शांतता रॅली जालन्यात। रॅली आयोजकांना पोलिसांकडून नोटीस। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजक जबाबदार। आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरांवरील आरोपांची चौकशी। केंद्राकडून एक सदस्यीय समितीची स्थापना। राज्यातील विद्यार्थ्यांची कृषी अभ्यासक्रमांकडे पाठ। 200 पेक्षा अधिक महाविद्यालयातील 17,906 जागांपैकी 40% जागा रिक्त राहण्याची चिन्ह। अंधेरीतला गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणीतील त्रुटी असल्याचा समितीचा अहवाल। पालिका आणि रेल्वेतील समन्वयाच्या अभावामुळे त्रुटी राहिल्याचं नमूद। तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान संपन्न। तुकोबांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाह सोहळ्याला देशभरातील दिग्गज राहणार उपस्थित। युतीमध्ये सभापती पदाकरता रस्सीखेच। विधान परिषदेची सभापतींची निवडणूक रखडली। राज्यपालांकडून अद्यापही कोणतेही निर्देश नाही। विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी। शिवसेनेकडून आमदारांकरता व्हीप जारी। काँग्रेस पक्षाने सगळ्या आमदारांना बजावला व्हीप। पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मतदान करावं हा पक्षादेश। काँग्रेसकडून विधान परिषदेकरता आमदारांचा कोटा निश्चित। काँग्रेस पक्षाकडून 28 मतांचा कोटा निश्चित। प्रज्ञा सातव यांना 5 मतं अतिरिक्त देण्याचा निर्णय। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। 80,000 कोटींच्या प्रकल्पातून विदर्भातील सिंचनाचं चित्र पालटणार। फडणवीसांनी राज्यपालांकडे केली होती मागणी। मिरज मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली। सचिन खरात मिरज मतदारसंघातून लढण्याकरता इच्छुक। मराठा आणि कुणबी एकच। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या। जरांगे आपल्या मतावर ठाम। जरांगे 15 जुलैला वाकरीमध्ये रिंगण सोहळ्यात उपस्थित राहणार। माऊलींच्या आणि तुकोबांच्या पादुकांचंही घेणार जरांगे दर्शन। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत। अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्याकरता ममता बॅनर्जी दाखल। नीट पेपर फुटी प्रकरणी मुख्य आरोपी गंगाधरला 4 दिवसांची सीबीआय कोठडी। चौथा आरोपी इराणना कोंगलवारचा तपास सुरू। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं साताऱ्यात अनोखं आंदोलन। खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत आंदोलन। सातारा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।